आणि आता आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या 100 हेडलाईन्स। ठाण्यामध्ये युती नको, स्थानिक भाजप नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। महायुतीमध्ये न जाता स्वबळावर लढावं, स्थानिक भाजप नेत्यांची मागणी। महायुतीत लढण्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता। नवी मुंबईमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचं गणेश नाईकांचं वक्तव्य। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या निकटवर्तीयांवर दुहेरी मतदानाचा आरोप। चव्हाणांचे पुतणे इंद्रजित यांची 3 ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी। भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोप। अतुल भोसलेंनी जे आरोप केले त्यातून खरे वोट चोर कोण हे समोर आलंय, याचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं। मुख्यमंत्री फडणवीसांची मतचोरीवर राहुल गांधींचा निशाणा। सिडकोतील घोटाळ्याच्या आरोपांवरून रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर 5,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी रोहित पवार आरोप करत असल्याची शिरसाटांची प्रतिक्रिया। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी अखेर एसआयटी स्थापन। संभाजीनगर उच्च न्यायालयानं एसआयटी स्थापन करण्याचे दिले आदेश। राज्यातल्या 6 महापालिकांच्या प्रभाग रचनेचं प्रारूप आज प्रसिद्ध होणार। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर या महापालिकांचं प्रारूप आज जाहीर होणार। एनडीएच्या उमेदवाराला उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी समर्थन देणार नाहीत। खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट। भाजपला मतफुटीची भीती वाटतेय का, राऊतांना सवाल। सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे पहिले नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। मात्र राजकारणामध्ये सौजन्य दाखवावं लागतं, पण ते राऊतांमध्ये नाही, बन यांची टीका। येत्या काळामध्ये भाजप एक नंबरचा पक्ष राहील, वनमंत्री गणेश नाईकांचं मोठं वक्तव्य। ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, पालघर, उल्हासनगरची जिल्हा परिषद आमच्याकडेच राहील, वनमंत्री गणेश नाईक यांना विश्वास। काँग्रेसची राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करा, जनहित याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे मागणी। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची चौकशी करण्याचीही मागणी। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा गोंधळ। कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीनं मुर्दाबादच्या घोषणा दिल्या, व्यापाऱ्यांच्या एका कार्यक्रमामध्ये झाला गोंधळ। बिहारच्या गयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन। बिहारच्या गया ते दिल्ली जाणाऱ्या 2 अमृत भारत एक्सप्रेसना पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा। अखेर गणेशोत्सवाचा वाद मिटला। मुरलीधर मोहोळ यांच्या बैठकीनंतर वादावर तोडगा निघाला। परंपरेनुसार विसर्जन मिरवणूक होणार। सकाळी 9:30 वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार। एसटी कर्मचाऱ्यांचाही ऑगस्टचा पगार याच महिन्यात होण्याची शक्यता। पगाराची फाईल आजच वित्त मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश। मराठा ओबीसी वादाचं मूळ शरद पवार। शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच जरांगे नावाचं मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलंय। लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य, तर महाराष्ट्रामध्ये ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार, हाकेंची घोषणा। लक्ष्मण हाकेंनी जातीय तेढ निर्माण करू नये, अन्यथा त्यांची जीभ हसडली जाईल। जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटेंचा इशारा, तर जो कोणी हाकेंची जीभ हसडेल त्याला ₹1,00,000 बक्षीस देऊ, काळकुटेंची घोषणा। अजित पवारांकडून वाळू तस्कराची पक्षातून हकालपट्टी। यवतमाळच्या समीर अन्सारीची अजित पवारांकडून हकालपट्टी। राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी केली हकालपट्टी। अन्सारीची वाळू तस्करीची पार्श्वभूमी कळताच पक्षातून काढला। नाशिकच्या नांदूर माध्यमेश्वर परिसरामध्ये चक्क कुत्र्यानंच बिबट्यावर हल्ला केल्याचं समोर। कुत्र्यानं बिबट्याला तोंडात पकडत 300 मीटर फरफडत नेलं, त्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली। भटक्या कुत्र्यांबाबत 11 ऑगस्टच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। भटक्या कुत्र्यांना दिल्ली एनसीआर बाहेर काढणाऱ्या आदेशांना स्थगिती। कुत्र्यांचं निर्विजीकरण करूनच सोडा, सुप्रीम कोर्टाचे आदेश। ड्रीम11 कडून पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद। ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर निर्णय। ड्रीम11 कडून युजर्सना सूचना जारी, युजर्स कधीही पैसे काढू शकणार। नांदेड शहरातील गुरु गोविंद सिंग विमानतळ आजपासून अनिश्चित काळासाठी बंद। विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर खड्डे, या खड्ड्यांमुळे विमानाचा अपघात होण्याची शक्यता, त्यामुळे हे विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद। जुन्या वाहनांचं पुन्हा रजिस्ट्रेशन करणं महागलं। वाहन नोंदणी शुल्कामध्ये दुप्पट वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय। रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून अधिसूचना जारी।
मुंबईत पावसानंतर झालेले खड्डे हाही टेंडर घोटाळा. मनसे नेते संदीप देशपांडेंची टीका. मुंबई महापालिकेनं एनओसीही रिन्यू केली नव्हती. अधिकारी जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करतायत का? देशपांडेंचा सवाल. इस्कॉन मंदिराला पुन्हा धमकीचा मेल. तिसऱ्यांदा आला गिरगावच्या इस्कॉन मंदिराला धमकीचा मेल. धमकीच्या मेलनंतर बॉम्बस्क्वॉडकडून मंदिराची कसून तपासणी. तपासणीमध्ये संशयास्पद काहीही न सापडल्याची माहिती. नागपूरची प्रसिद्ध काळी आणि पिवळी मारबत उद्या निघणार. या मारबत महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये. वेगवेगळ्या विषयावर निघणारे बडगे हे या महोत्सवाचं आकर्षण. या मार्बल महोत्सवाला जवळपास 144 वर्षांची परंपरा. सोलापूरमध्ये आश्रमशाळांची दुरवस्था. व्हीजेएनटी कल्याण समितीचा गौप्यस्फोट. आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनींना शिक्षण देण्याऐवजी चक्क शाळेची कामं करायला भाग पाडले जात असल्याचं समितीचे सदस्य आमदार अमोल मिटकरींनी म्हटलं. मतचोरी विरोधात पुण्यातील विद्यार्थ्यांचं आंदोलन. पुण्यातील गुडलक चौकामध्ये विद्यार्थ्यांकडून घोषणा देत हातात तिरंगा घेत आंदोलन. वाशिममधील बिरबलनाथ धरण प्रकल्प ओसंडून वाहतोय. प्रकल्प तुडुंब झाल्यामुळे परिसरातील गावांची पिण्याच्या पाण्यासह रब्बी आणि उन्हाळी सिंचनाची सोय. सांगलीतील कृष्णा नदी पात्रातील पाणी ओसरू लागल्यानंतर आता मगरीचं दर्शन. यामुळे नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांनी शेतात जाताना काळजी घेण्याचं वनविभागाचं आवाहन. हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची अंबादास दानवेंकडून पाहणी. कळमनुरी तालुक्यातील गंगापूर वाकोडी गावाच्या शिवारामध्ये शेतकऱ्यांसोबत चर्चा. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची सरकारकडे मागणी. नांदेडच्या मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. पुरामध्ये 40 म्हशी आणि 10 गीर गायींचा पाण्यात बुडून मृत्यू. सरकारनं मदत करून आमचं पुनर्वसन करावं. शेतकरी खंदर यांची मागणी. जगामध्ये बैलपोळा सणाचा उत्साह. बैलपोळा सणाच्या निमित्तानं जैन उद्योग जगाच्या वतीनं बैलांची भव्य मिरवणूक. वेतन वाढ आणि इतर मागण्या मान्य होत नसल्यामुळे पुण्यातील पीएमपीएल कंत्राटी इलेक्ट्रिक बस चालक आक्रमक. निगडी आगारातील कर्मचाऱ्यांचं पहाटेपासून काम बंद आंदोलन. प्रवाशांची मोठी गैरसोय. बीडमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून होमगार्ड महिलेचा खून. अयोध्या वरकड्याचं मृत होमगार्ड महिलेचं नाव. मयत महिला आणि तिच्या मैत्रिणीचं एकाच तरुणावर प्रेम असल्याच्या कारणातून मैत्रिणीकडूनच हत्या झाल्याची माहिती. मावस भावाशी लग्नाला विरोध केल्यामुळे बापाने केली मुलीची हत्या. हत्येनंतर बापानेही केली आत्महत्या. सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेला तरुण अजूनही गायब. पोलिसांचा कसून शोध सुरू. मात्र एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तरुणानं जाणून बुजून हा प्रकार केला असल्याचा पोलिसांना संशय. तिरंगा फडकवला म्हणून नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या. छत्तीसगडच्या बिनागुंडा गावातील संतापजनक घटना. गुनेश नुरुटी असं हत्या केलेल्या तरुणाचं नाव. छत्तीसगडच्या बस्तर भागामध्ये नक्षलवाद्यांच्या क्रूरतेची अत्यंत दुर्दैवी घटना. भोईवाडा बीडीडी चाळीतला धक्कादायक प्रकार समोर. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर तरुणानं चाकू घेऊन कुटुंबाला धमकावलं. पोलिसांच्या समोर तरुण चाकू घेऊन कुटुंबाला धमकावत असल्याचा व्हिडिओ समोर. येवल्यामध्ये मोबाईलमधील पबजी गेमनं मुलाचा बळी घेतल्याचा कुटुंबियांचा आरोप. यशराजनं आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्याच्या मानसिक अवस्थेबद्दल त्यानं लिहिलं होतं. यशराज हा पबजीच्या आहारी गेला होता. यवतमाळच्या दारव्हामध्ये खड्ड्यातील पाण्यामध्ये बुडून 4 बालकांचा मृत्यू. तर नातवाच्या मृत्यूच्या धक्क्यानं हृदयविकाराच्या झटक्यानं आजोबांचाही मृत्यू. धाराशिव जिल्ह्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई. धाराशिव जिल्ह्यातील नामवंत किराणा दुकानातून 67 लाखांचं खाद्यतेल जप्त. समृद्धी महामार्गावर 65 लाखांचा गुटखा जप्त. या प्रकरणामध्ये 1 जण अटकेत. 77 लाखांचा मुद्देमाल जप्त. बुलढाण्याच्या मेहकर पोलिसांची कारवाई. महिंद्रा कारमधून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांकडून अटक. गोंदियाच्या आमगाव पोलिसांची कारवाई. 2,23,000 रुपयांचा गोवा कंपनीचा दारूसाठा जप्त. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मास्कमॅनची दहशत. दिवसाढवळ्याभर रस्त्यामध्ये हातात चाकू घेऊन मास्कमॅनचा वावर. पिंपरी पोलिसांकडून घटनेची तपासणी सुरू. सततच्या पावसामुळे सवाई माधोपूरच्या रेल्वे स्थानकासह अनेक भागामध्ये साचले पाणी. सहारनपूरमध्ये गुगल मॅप्सवर विश्वास ठरला धोकादायक. मॅप फॉलो करताना कार तलावात कोसळली. नागरिकांनी वाचवले प्राण. मुकेश अंबानी यांच्या मातोश्री कोकिलाबेन यांची प्रकृती बिघडली. मुंबईच्या HN रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल. अनिल अंबानी आणि नीता अंबानी ही तातडीनं मुंबई.
स्वतःला ट्रेडिंग गुरु म्हणवणारा ब्रोकर अवधूत साठेंच्या अकादमीवर सेबीचे छापे. कर्जतमधील साठेंच्या अकादमीवर सेबीचे छापे. मुसळधार पाऊस सुरू असूनही सेबीकडून झाडाझडती. बुधवारी सकाळी 6:30 पासून कर्जतमध्ये सेबीचं पथक. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती पुन्हा बिघडली. विनोद यांचे भाऊ वीरेंद्र कांबळींची माहिती. काही महिन्यानंतर मेंदूत गाठ असल्याची माहिती समोर. गुरुग्राममधील युट्यूबर एल्विश यादवच्या घरी झालेल्या गोळीबारात